नमस्कार मित्रांनो, वेदांत फॅशन नाव आठवतंय का बघा? मान्यवर, भारतातला सर्वात मोठा ब्रँड, भारताची सर्वात मोठी वेडिंग वेअर ब्रँड म्हणून गेल्या काही वर्षात भारतामध्ये ओळखली जाणारी कंपनी. पण गेल्या 1 वर्षात या कंपनीचा स्टॉक जवळपास 55% पडलाय. एक वेळ IPO प्राइस 866 वरून हा स्टॉक 1500च्या वर गेला होता. हा स्टॉक आज ट्रेड करतोय 370 ते 400च्या रेंजमध्ये. मित्रांनो, ही एक प्रॉफिटेबल कंपनी आहे, डेट फ्री कंपनी आहे. रिटर्न ऑन इक्विटी 22 ते 26% आहे. तरी देखील हा स्टॉक आज जवळपास 50% डाऊन आहे. याच्या पाठीमागं काय कारणं असतील हे आज या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. वेदांत फॅशन लिमिटेड या कंपनीचं सर्वात पहिल्यांदा आपल्याला बिझनेस मॉडेल समजून घेणं गरजेचं आहे. ही भारतातील सेलिब्रेशन वेअर, इंडियन सेलिब्रेशन वेअर मार्केटमधली एक अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीचा मान्यवर या फ्लॅगशिप ब्रँडच्या अंतर्गत पुरुषांसाठी इथिकल वेडिंग वेअर्स, शेरवानी, कुर्ता, इंडो वेस्टर्न कपडे विकते. महिलांसाठी मोहे हा ब्रँड त्यांचा खूप मोठा आहे. त्याचबरोबर कंपनी असेट लाईट फ्रँचायझी मॉडेलवर काम करते. कंपनीचे स्टोअर फ्रँचायझी देखील चालवते. कंपनी ब्रँड, डिझाईन आणि क्वालिटी कंट्रोलचं काम करते. मित्रांनो, कंपनीचा जर रेव्हेन्यू बघितलं, कंपनी एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट, MBO म्हणजेच मल्टी ब्रँड आउटलेट आणि ऑनलाईनद्वारे पैसा कमवते. वेडिंग सेशनमध्ये विशेषतः ऑक्टोबर-फेब्रुवारी हा पीक पिरियड असतो कंपनीसाठी. मित्रांनो, या कंपनीचे सर्वात पहिल्यांदा ब्रँड कुठले आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या ब्रँडचा रेव्हेन्यू देखील समजून घेणं गरजेचं आहे. FY25चा जर विचार केला तर कंपनीचं मेन 4 ब्रँड आहेत: मान्यवर, मोहे, तमवे, मेबाज. मित्रांनो, या 4 ब्रँडचं रेव्हेन्यू बायफर्गेशन बघून घ्या. मान्यवर 78% रेव्हेन्यू येतो. ही कंपनी मेन पैसा कुठून कमवते तर या ब्रँडमधून कमवते. पण मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसात या ब्रँडमध्येच इन्कम येत नाहीये, कारण या ठिकाणी स्लोडाऊन आहे. आता मित्रांनो, स्लोडाऊन का सुरू आहे हे तुम्हाला देखील माहीत आहे. आज महाराष्ट्र नव्हं, अख्ख्या देशामध्ये हजारो नव्हं लाखो तरुणांची लग्न होत नाहीयेत. मित्रांनो, आता या ठिकाणी एक गोष्ट विचारात घेणं गरजेचं आहे. कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज या कंपनीकडे काय आहे का तर ब्रँडची पॉवर आहे. मान्यवर हा खूप मोठा ब्रँड आहे इंडियन वेडिंगसाठी. मित्रांनो, हा ब्रँड सर्वात जास्त चालतो. भारताचा जर विचार केला तर ऑर्गनायझ्ड मार्केटमधला 38% शेअर या कंपनीकडे असल्याला दिसून येतोय. डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जर विचारात घेतलं तर 678 स्टोअर्स आहेत अक्रॉस द इंडियामध्ये, 256 सिटीजमध्ये. मार्च 2025 पर्यंतचा हा लेटेस्ट डेटा आहे. असेट लाईट मॉडेल, फ्रँचायझी बेस्ड मॉडेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काम करतं. कॅपिटलची रिक्वायरमेंट खूप कमी आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ही कंपनी नो डिस्काउंटिंग पॉलिसी चालवते. हे कंपनीचं सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे. ब्रँड व्हॅल्यू मेंटेन करण्यासाठी हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो, अशी ही एक कंपनी आहे, पण तरी पण या कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला सेलिंग दिसून येते. मित्रांनो, या स्टॉकचा सर्वात पहिल्यांदा स्टॉक परफॉर्मन्स बघून घ्या. मित्रांनो, हा स्टॉक पाठीमागच्या 12 महिन्यात प्रचंड मोठ्या सेल ऑफमध्ये आहे. जानेवारी 2024 मध्ये हा स्टॉक 1300 होता. आज मार्च 2026 मध्ये स्टॉक 370 400च्या आसपास ट्रेड करतोय. म्हणजे जवळपास 70% प्लस या स्टॉकमध्ये घसरण झाली आहे. सर्व मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली स्टॉक ट्रेड करतोय. मित्रांनो, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, आज वेदांत फॅशनच्या स्टॉकमध्ये इतकं भयानक सेलिंग का आलं याच्या पाठीमागं 5 प्रमुख कारण आहेत, जी तुम्हाला प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे. सर्वात पहिलं आहे स्लो रेव्हेन्यू ग्रोथ. म्हणजे सेलच कमी आहे कंपनीचा, मग रेव्हेन्यू ग्रोथ कुठून येणार? कंपनीची सेल ग्रोथ मागच्या 5 वर्षात ॲव्हरेज 8.66% आहे, जी बाजारातील अपेक्षांपेक्षा खूप कमी असलेली दिसून येते. वेडिंग वेअर मार्केट मॅच्युअर होत आहे आणि ऑर्गनायझ्ड प्लेअरमध्ये कॉम्पिटिशन देखील वाढते. IPOच्या वेळी इन्व्हेस्टरनी हाय ग्रोथ म्हणजे 20 to 25%च्या अपेक्षा ठेवल्या होत्या, पण आज त्या अपेक्षांचा भंग होताना दिसून आलाय. मिडल क्लास कंझ्युमर सेंटिमेंटचा इम्पॅक्ट देखील या कंपनीवर पडतोय. या कंपनीचे जे CFO आहेत यांनी स्वतः सांगितलं होतं, मान्यवर हा जो ब्रँड आहे हा मिडल क्लासचा आवडता ब्रँड आहे. पण आज त्या प्रीमियम सेगमेंटमध्ये हा जरी ब्रँड चांगलं काम करत असला तरी देखील या ठिकाणी मिडल क्लास या ब्रँडवर पैसा खर्च करण्याचं प्रमाण कमी करत आहेत. वेडिंग सीझन स्ट्रॉंग असून देखील कंपनीचं सेल फ्लॅट राहत आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर हायर व्हॅल्युएशनचा कन्सर्न. मित्रांनो, IPO नंतर या स्टॉकचा PE 80 ते 100x वर ट्रेड करत होता. आता PE 25 ते 37x वर आलाय. प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो अजूनही 5 to 8x आहे, जो इंडस्ट्री ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे. मार्केटनं प्रीमियम व्हॅल्युएशन काढून टाकले कारण ग्रोथ स्लो झाली आहे. त्याचबरोबर प्रमोटर स्टेक रिड्यूस झालाय. जून 2024 मध्ये प्रमोटरचा स्टेक 84.9% वरून 75% आला ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून. हे सिंगल इन्व्हेस्टरसाठी निगेटिव्ह गोष्ट आहे. प्रमोटर सेल करतायत, मग आपण का होल्ड करायचं? ही फिलॉसॉफी या स्टॉकच्या पाठीमागे लागू झालेली दिसून येते. त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन खूप वाढत आहे. रेमंड लाईफस्टाईल, ABFRL, ट्रेंड, त्याचबरोबर नवीन अनऑर्गनायझ्ड सेक्टरमध्ये खूप सारे प्लेयर एंट्री करत आहेत.
अनऑर्गनाइज्ड मार्केट जवळपास 70 ते 75% आहे आणि मित्रांनो त्याचमुळे या ठिकाणी या कंपनीला स्लोडाऊनचा सामना करावा लागत आहे. मान्यवरचा मार्केट शेअरवर देखील अलीकडच्या दिवसात प्रेशर येताना दिसून आला आहे. त्याचबरोबर मित्रांनो या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस देखील करणं गरजेचं आहे. मित्रांनो कंपनीचा रेव्हेन्यू आणि प्रॉफिट ग्रोथ कशी आहे हे पाठीमागच्या 4 वर्षाच्या डेटावरून तुमच्या लक्षातच येईल. FY 22-23 मध्ये पोस्ट कोविड रिकव्हरी खूप चांगली दिसली, पण FY 24-25 मध्ये ग्रोथ पूर्णपणे थांबले. रेव्हेन्यू फ्लॅट झाला आहे. मार्जिन देखील स्लोली कंप्रेस होतंय. इबिटा मार्जिन 50% वरून 46% आलंय. प्रॉफिट ग्रोथ 6% निगेटिव्ह आहे FY 25 मध्ये. त्याचबरोबर कंपनीची बॅलन्स शीट जर बघितली, बॅलन्स शीट खूप हेल्दी दिसते मित्रांनो. कारण का कंपनी डेट फ्री आहे. रिटर्न ऑन इक्विटी 22% आहे. डेबिटर डेज 163 दिवस झालाय. हा सर्वात मोठा इन्व्हेस्टरसाठी कन्सर्न आहे. म्हणजे कलेक्शनमध्ये स्लोडाऊन आहे. हे असेट लाईट फ्रँचायझी मॉडेल आहे, जिथं फ्रँचायझीकडून पैसे येणे डिले होत आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो ही बॅलन्स शीटचं पूर्ण टेबल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर कंपनीचा कॅश फ्लो टेबल जर बघितला तर काय लक्षात येतंय मित्रांनो, कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे, पण इन्व्हेस्टिंग आउटफ्लो कमी झाला आहे. एक्सपान्शन स्लो आहे. कंपनी कॅश जनरेट करत आहे, पण रिइन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी लिमिटेड आहे. मित्रांनो हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा सल्ला आहे. मित्रांनो ह्या डेटाच्या माध्यमातून तुम्हाला कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाही आहे. जर काही करायचं असेल तर स्वतःचा अनालिसिस करा किंवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर सोबत डिस्कस करा. त्याचबरोबर या कंपनीचं पाठीमागच्या 4 क्वार्टरचं जर रिझल्ट अनालिसिस केलं तर काय दिसतंय मित्रांनो, Q3 ऑक्टोबर डिसेंबर हा विडिंग सेशन असूनही रेव्हेन्यू मध्ये इयर ऑन इयर 4% कट आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स 14% पडला आहे. याचा अर्थ मार्केटमध्ये एक्सपेक्टेशन मिस होत आहेत. कंपनीनं ग्रोथ मोमेंटम पूर्णपणे गमावलेला या ठिकाणी आपल्याला सध्याला दिसून येतोय. त्याचबरोबर या कंपनीचं व्हॅल्युएशन जर बघितलं तर काय आहे व्हॅल्युएशन, PE रेशो, PB रेशो, EV इबिटा, प्राइस टू सेल रेशो, डिव्हिडंड यील्ड, ह्या सर्व जर डेटा बघितला मित्रांनो, एक वेळेला वेदांत फॅशननं मार्केटमधील सर्वात एक्सपेन्सिव्ह स्टॉक म्हणून ट्रेड केलं. PE 70 ते 80x होता. आज व्हॅल्युएशन खूप कमी झाला आहे. PE 25 ते 37x ला आहे, पण अजूनही इंडस्ट्रीपेक्षा जास्त आहे. PB रेशो 5x आहे, अजून देखील एक्सपेन्सिव्ह कॅटेगरीमध्ये येतो. मार्केटनं ग्रोथ प्रीमियम पूर्णपणे काढून टाकला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर या कंपनीचं पेअर अनालिसिस केलं. वेदांत फॅशन, पेज इंडस्ट्री, ट्रेंड, रेमंड लाईफस्टाईल, ABFRL आणि KPR मिल. मित्रांनो या डेटामध्ये एक गोष्ट क्लिअरली दिसून येते मित्रांनो, स्ट्रेंथ जर बघायची झाली तर वेदांत फॅशनची रिटर्न ऑन इक्विटी 22-26% खूप चांगले आहे. 0 डेट आहे. इबिटा मार्जिन 45-50% आहे. इंडस्ट्रीमध्ये लीडिंग आहे. कंपनी प्रॉफिटेबल आहे. पण मित्रांनो विकनेस काय माहिती का, रेव्हेन्यू ग्रोथ सर्वात कमी म्हणजे 2% आहे. त्याच वेळेला पियर्सची रेव्हेन्यू ग्रोथ 10 ते 40% आहे. 1 इयर मध्ये सर्वात खराब रिटर्न जनरेट करण्याचं काम कोणी केलं असेल तर वेदांत फॅशननं केलं आहे. PE अजून देखील खूप एक्सपेन्सिव्ह आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ट्रेंड आणि पेज इंडस्ट्रीनं पाठीमागच्या काही दिवसात पॉझिटिव्ह रिटर्न दिलेत. तिथं वेदांत क्रॅश होताना तुम्हाला क्लिअरली दिसून आलाय. मित्रांनो या कंपनीचा अजून काही गोष्टी तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो या कंपनीचं पूर्ण अनालिसिस केल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं असेल तर मित्रांनो या कंपनीच्या केस स्टडीमधून एक गोष्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा स्टॉक हाय PEला म्हणजेच 80-100x PEवर ट्रेड करत होता तेव्हा ग्रोथ डिलिव्हर होणं गरजेचं होतं, पण ग्रोथ स्लो झाल्यामुळं व्हॅल्युएशन कोलॅप्स होतंय. वेदांत फॅशन 70% पडलाय, कारण IPOच्या वेळी ज्या ग्रोथ एक्सपेक्टेशन होत्या त्या पूर्ण करू शकले नाही ही कंपनी. मित्रांनो वेदांत फॅशन ही फंडामेंटली खूप स्ट्रॉंग कंपनी आहे. डेट फ्री आहे, प्रॉफिटेबल आहे, हायर रिटर्न ऑन इक्विटी आहे, पण स्टॉक परफॉर्मन्स खूप वेगळा आहे. एंट्री प्राइस मॅटर करते. जर तुम्ही 1500ला घेतला असेल तर आज शेअर 400ला ट्रेड करतोय. एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे, प्रमोटर होल्डिंग कमी होतंय. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या प्रमोटरच्या होल्डिंगकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मित्रांनो या कंपनीचा मेन बिझनेस जो आहे ना तो आहे वेडिंग वेअर, आणि वेडिंग हे एक सायकलिकल बिझनेस आहे. कंझ्युमर सेंटिमेंट, फेस्टिवल डेट्सवर या कंपनीचा बिझनेस बऱ्यापैकी अवलंबून असल्याला दिसून येतोय. आणि पाठीमागच्या काही दिवसापासून मिडल क्लासचं स्पेंडिंग वीक होतंय आणि ह्याचाच इम्पॅक्ट डायरेक्ट या कंपनीवर पडताना तुम्हाला दिसून येतोय. मित्रांनो या कंपनीच्या केस स्टडीमधून तुमच्या काय लक्षात आलं, जर तुम्ही IPO मध्ये या स्टॉकमध्ये आला असाल आणि अजूनपर्यंत स्टॉकला होल्ड केला असेल तर मित्रांनो तुमचं 70% कॅपिटल वाईप आउट झालंय. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करत असताना ऑलवेज पोझिशन साईज, स्टॉप लॉस आणि चार्ट अनालिसिस खूप महत्त्वाचं असतं. कंपनीचं बिझनेस अपडेट खूप महत्त्वाचं असतं. ह्या जर गोष्टी तुम्ही प्रॉपर समजून घेतल्या आणि इन्व्हेस्टिंग केलं तर लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करण्यासाठी मदत होते. आणि अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनल देखील सबस्क्राईब करा. मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून मला कळवा, आणि तुमच्या कुठल्या स्टॉक संदर्भात काही प्रश्न असेल तर कमेंट्स करून विचारा. मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण एज्युकेशनल पर्पजनं बनवलेला आहे. या व्हिडिओ
व्हिडिओच्या माध्यमातून मला कुठलंही तुम्हाला बाय सेलचं रिकमेंडेशन द्यायचं नाही. त्याचबरोबर या स्टॉकचा भूतकाळातील परफॉर्मन्स भविष्यातील परफॉर्मन्सची हमी देऊ शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.